श्री दिर्वादेवी प्रसन्न। मी गणेश मामगाडी विवाह मंडळाचा संपादक। आज बऱ्याच दिवसांनी आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून एक मुलीचे स्थळ म्हणजे वधू मुलीचे स्थळ घेऊन आलो आहोत। त्याआधी आम्हाला थोडे काही सांगायचे आहे। कणकवली त्या शाखेला डिसेंबर पासून 2 वर्ष पूर्ण झाली। 2022 मध्ये आपण डिसेंबरला ही शाखा सुरू केली कणकवलीमध्ये। मुंबईत 18 वर्ष झाली, पण कणकवलीमध्ये डिसेंबर 22 पासून आपण ही शाखा सुरू केली। सुरू केल्यापासून 8-9 लग्न तिथेही जमली आहेत आपली। पण यंदाच्या वर्षात सिंधुदुर्गातील मुले नव्हती, या वधू नव्हते। का बरे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलींची नाव नोंदणीच यंदा झाली नाही। गोवा, कोल्हापूर, बेळगाव, सातारा, सांगली आणि त्याच हिशोबाने सिंधुदुर्ग शाखेतून आउटसाइडच्या मुलामुलींची लग्ने जमली। आज सिंधुदुर्ग शाखेमध्ये स्थायिक मुलींची म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्थायिक मुलींची नाव नोंदणी निःशुल्क आहे। का बरे मग तुम्ही नाव नोंदणी करत नाही? नाव नोंदणी केल्यानंतर तुम्हाला मुंबई पासून गोव्यापर्यंत आम्ही स्थळे सुचवणार आहोत। इव्हन सिंधुदुर्गामध्येही खूप चांगली मुले आहेत। आत्ताच आम्ही एक लग्न संपन्न केले, लग्नही झाले कालच्या याला। हे एकच लग्न जे लेट मध्ये यंदाच्या वर्षात जमले सांगायचे तर, ते पण मुंबईची नोंदणी होती, मुलगी गावची होती, ते आपले तिथे जमून गेले। बाकी माझं सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालकवर्ग, माझे कोकणस्थ बंधू यांना सांगायची हीच विनंती की आपल्या मुलींची नाव नोंदणी माझ्याकडे करा। मी तुम्हाला बऱ्यापैकी चांगली स्थळे सुचवू आणि बऱ्यापैकी तुम्हाला इन्क्वायरी वगैरे करून चांगली लग्न जुळून देऊ। तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील आमच्या रत्नागिरीमध्ये प्लॅनिंग चालू आहे की एखादी ब्रांच तिथेही चालू करावी, जेणेकरून चिपळूण रत्नागिरीमध्ये म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील मुलामुलींना आज कणकवलीपर्यंत यायची गरज लागणार नाही तिथेही। तर आम्ही त्याच्यासाठी फ्रँचायझी देऊ इच्छितो। तसंच कोण असेल तर आमच्याशी संपर्क साधू शकता। मामगाडी विवाह मंडळाचा नंबर जर आपल्याला पाहिजे असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळेल। आम्ही पत्रिकाही बघतो, त्यामुळे पत्रिका बघून स्थळ देतो। बरीच मुलं माझ्याकडे नाव नोंदणी, कणकवलीमध्ये बरीच मुलांची नाव नोंदणी चालू आहे, जाहिराती चालू आहेत। ती जाहिरात बघून मुलींची नाव नोंदणी निःशुल्क अशी जाहिरात आहे, तरी सुद्धा ती जाहिरात बघून मुलं नाव नोंदणी करतात आहे, पण मुली नाही। हा एक पेचाचा प्रसंग आहे। जेणेकरून वाचतात, पण असं वाटत नाही की बाबा जाऊन ते चौकशी करावी, नाव नोंदणी करावी। एक रत्नागिरीमध्ये त्या मुलींनी माझ्याकडे सिंधुदुर्गातही आलं तर त्यांच्यासाठी नाव नोंदणीचं एवढं ठेवून सुद्धा आज ते नोंदणी करत नाहीये। आज रत्नागिरीमध्ये माझ्याकडे एक वधू मुलीची नोंदणी माझ्याकडे झाली आहे। तर त्याचीच आज माहिती घेऊन आपल्यासाठी मी इथवर आलेलो आहोत। आणि बऱ्याच दिवसांनी यूट्यूबला येत आहे, काही कारणास्तव काही बिझी असल्यामुळे ते काही जमले नाही। तर आता आम्ही काही जास्त न बोलता
त्या मुलीची माहिती आपल्यापर्यंत देत आहोत. रत्नागिरी जिल्ह्यातील मुलगा असावा, राजापूर पर्यंतही चालेल, लांजा, राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, खेड. तर मुलीचा मॅट्री आयडी नंबर आहे VSK 2196. मुलगी चिपळूणची आहे, चिपळूणमध्ये राहणारी आहे. रत्नागिरी जिल्हा चिपळूणमध्ये राहणारी मुलगी 1996ची आहे, फेब्रुवारी महिन्यातली. मुलीचे शिक्षण ही फार्मसी कंपनीमध्ये, ग्रॅज्युएशन फार्मसी कंपनीमध्ये डिप्लोमा केला आहे मुलीने आणि जॉबला आहे चिपळूणमध्येच. आणि तिला जवळजवळ 3 ते 4 लाखाचं वार्षिक पॅकेज आहे. मुलगी दिसायला गोरी आहे. मुलीच्या घरी तिचे वडील, भाऊ आणि आई अशी छोटी फॅमिली आहे. आणि त्यांचा व्यवसायही आहे. चिपळूणमध्ये वेल सेटल अशी फॅमिली आहे. घरचं सगळं संपन्न आहे. त्याच्यामुळे मुलीसाठी स्थळ शोधताना जास्तीत जास्त आपल्या रत्नागिरी, चिपळूण या जिल्ह्यातील असावा असं त्यांची इच्छा आहे. मुलीची हाईट आहे 5 फूट 2 इंच. हाईट आहे मुलीची. मुलगी दिसायला ही छान आहे. तर या मुलीमध्ये जर कोण इंटरेस्टेड असाल तर आमच्याशी संपर्क साधू शकता. फर्स्ट प्रेफरन्स आहे रत्नागिरी जिल्ह्यातील मुलांसाठी. चांगला एज्युकेटेड मुलगा असावा. या व्यवसाय, नोकरी, धंदा रत्नागिरीमध्ये, चिपळूणमध्ये करत असेल तर त्यांची अपेक्षा तशीच आहे. तर ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पसरवा. आणि हे मराठा कुणबी समाजाची मुलगी आहे, त्याच्यामुळे त्यांना फर्स्ट प्रेफरन्स आहे. नंतर ते विचार करून सांगतील. एखादं तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आपण त्यांना, मराठा समाजाचे कोण इंटरेस्टेड असाल तर आपण त्यांना स्थळ देऊ. आणि नंतर त्यांचं जर काही इंटरेस्ट असेल तर ते कळवतील आपल्याला. अशी बरीच स्थळे आमच्याकडे येत आहे. नाव नोंदणी होत आहे. जरा मुलींचीच नाव नोंदणी कमी असल्यामुळे जरा प्रॉब्लेम होतात. तर आम्ही आता रत्नागिरीमध्ये पण ही स्कीम राबवतो आहे की रत्नागिरी जिल्ह्यातील 6 मुलींची नाव नोंदणी ही निःशुल्क घ्यावी असं. तर सिंधुदुर्गातील मुलींची तर आहेतच. तर म्हणजे तिथे स्थायिक आहे, राहणार आहे असं. तर आज आम्ही या मुलीची माहिती दिली. त्या माहितीवरनं जर कोणी इंटरेस्टेड असाल तर आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचा मोबाईल नंबर आहे 9820214437 आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मिळेल. अधिक माहिती जर पाहिजे असेल तर आम्हाला गुगलवरती शोधू शकता. गणेश मामगाडी या मामगाडी विवाह मंडळ गुगलवरती सर्च मारलं तर तुम्हाला मिळेल. आमची मेन हेड ऑफिस बोरलीला आहे मुंबईमध्ये. आणि बाकी सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला फोनवरती देऊ शकतो. तर पुन्हा भेटू आपण नक्कीच नवीन व्हिडिओ सोबत, नवीन स्थळासोबत. धन्यवाद.